So let's start next topic. आपलं चालू आहे बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर नंबर 3 क्लास 12. आपण काल कोसाइन रूल बघितला होता, फंक्शन रूल बघितला होता, बरोबर. नंतर कोसाइन रूल बघितला होता. तुम्हाला काल बोललो होतो मी इथून पुढे आपल्याला काय आहे ना ऍप्लिकेशन आहे साइन कोसाइन रूलचे. त्यातला पहिला आहे हाफ अँगल फॉर्म्युला. त्यामुळे तुम्हाला 9 फॉर्म्युले सगळे 9 फॉर्म्युल्यापैकी फक्त आपण काय करायचं, प्रत्येकाचा एक एक फॉर्म्युला आपल्याला काय करायचा प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावर सिमिलरली बाकीच्या आपण प्रूव्ह करू शकतो. तुम्ही घरी एकदा चेक करू शकता. आणि आता पुस्तकामध्ये गंमत दिलेली आहे थेरम तुम्हाला अशी जर तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे. त्याला स्टार्ट करूया आपण. सगळ्यात पहिला फॉर्म्युला पहा मला हाफ अँगल फॉर्म्युला थेरम नंबर फर्स्ट. त्यात 3 थेरम पडतात. इन एनी ट्रायंगल a plus b plus c is equal to दिलेला आपल्याला ट्वाइस s दिलेला आहे. ठीक आहे. मग sin a/2 असेल तर काय रूट s b s c अपॉन bc. इथं पण पहा a असेल तर आत 1 घेणार नाही. sin b/2 s a s c अपॉन ac इथं b आहे तर आत b येणार नाही. आणि तिसरा आहे sin c/2 रूट s a s b अपॉन ab इथं c आहे तर आत c येणार नाही रूट मध्ये. चला मग यातला सगळ्यात पहिला हा जो फॉर्म्युला आपण पहिला sin a/2 रूट s b s c अपॉन bc हा प्रूव्ह करू. ठीक आहे. आता पहा सगळ्यात पहिले cos थीटा इज इक्वल टू हाफ अँगलचा फॉर्म्युला होता. सगळ्याचे हाफ अँगल फॉर्म्युले, डबल अँगल, ट्रिपल अँगल फॉर्म्युले सगळ्याचे पाठ पाहिजे. त्यापैकी कॉसचे भरपूर फॉर्म्युले आहेत. 4 फॉर्म्युले तुम्ही कॉस करायचे हाफ अँगलचे. त्यापैकी एक फॉर्म्युला हा उसकी हाच का घेतला तर मी दिलेलं काय sin a/2 प्रूव्ह करायचं म्हणून मी sin चा फॉर्म्युला घेतला आहे. पण cos थीटा इज इक्वल टू काय दिलेलं आहे 1 - 2 sin स्क्वेअर a/2. बरोबर. मला प्रूव्ह काय करायचं आहे, मला sin a/2 प्रूव्ह करायचं. मग हा 2 sin स्क्वेअर a/2 पूर्ण मी इकडे आणला. हा मायनसचा काय झाला प्लस झाला 2 sin स्क्वेअर a/2. इथे कोण राहिला 1. हा cos थीटा इकडे पॉझिटिव्ह आहे इकडे काय येतो निगेटिव्ह होईल. हा इकडे आला काय होईल 1 - cos. चला मला इथे 1 cos थीटाचा कोसाइन रूल काय आहे, काय आहे cos थीटाचा कोसाइन रूल. कोसाइन रूल असा आहे cos थीटाचा b² + c² - a². cos थीटा म्हणजे cos a घ्या तुम्ही, नो प्रॉब्लेम. तुम्ही ते घेतलेलं आहे काय अडचण नाही. इथं थीटा म्हणजे काय घ्यायचं मला a घ्यायचा. ठीक आहे ना, a² अपॉन bc. आता तुम्ही कसं लिहू शकता cos a इज इक्वल cos a इज cos a. मग आता इथं काय आहे a² b² + c² - a² अपॉन bc. याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. याला कोण म्हणजे कोण असतो एक असतो. याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर काय होईल ट्वाइस bc * 1 ट्वाइस bc माइनस इन ब्रॅकेट में या तुम्ही b² + c² - a² अपॉन ट्वाइस bc. हे पण काय असेल ट्वाइस bc माइनस नॉट मल्टीप्लाय करून घेऊया आपण -b² - c² माइनस इनटू माइनस प्लस a² अपॉन ट्वाइस bc. बरोबर. आता पाहे हा निगेटिव्ह ही किती टर्म आहे पूर्ण तुमची एवढी. या टर्म मध्ये पहा हा पॉझिटिव्ह a² बाजूला काढतो तुम्ही. राहिले फक्त ही टर्म. या टर्म मध्ये काय करतो माइनस कॉमन काढतो बाकी सगळे टर्म आत निघतील. हा पॉझिटिव्ह हा कम जाईल निगेटिव्ह होऊन जाईल. हा b² - ट्वाइस ab हा प्लस c² हा पॉझिटिव्ह होऊन जाईल. मायनस c चा राऊंड प्लस होईल म्हणजे बाहेर काय काढलं मायनस काढलं. आता मला सांगा b² हा प्लस c² हा मायनस ट्वाइस ab तर फॉर्म्युला कोणता लागतो a² - b चा स्क्वेअर सॉरी a - b चा होल स्क्वेअर फॉर्म्युला लागतो. काय फॉर्म्युला लागतो a - b चा होल स्क्वेअर. काय सांगितलं तुम्ही. मग a च्या ठिकाणी इथे कोण आहे इथे b आहे. आता b आणि b च्या ठिकाणी कोण इथे c आहे म्हणजे b - c चा होल स्क्वेअर. काय फॉर्म्युला लागेल b² - ट्वाइस bc + c². आला. चला मग हा फॉर्म्युला मी इथे घेतो b - c चा होल स्क्वेअर. इथे कोण आहे a² अपॉन ट्वाइस ab कसा. आता पुढे पहा a² याला मी b पकडतो पूर्ण याला b पकडतो म्हणजे काय होईल पहा a² - b². तर फॉर्म्युला लागतो फॉर्म्युला असा आहे a + b आणि एका बाजूला काय a - b असा फॉर्म्युला आहे. मग a² - b चा स्क्वेअर म्हणजे हे काय b - c. मग काय लागेल a + b आणि काय आहे तुझा मायनस 2 मायनस इनटू a - b. a काय हा a
मायनस बी काय बी प्लस सी मायनस इंटू मायनस झाला प्लस मायनस इंटू बी मायनस बी आपण बी सी कळते फॉर्म्युले पाठ झाल्याचे तुम्हाला काहीच कळणार नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊया. मग आता मला काय करायचं अरेंजमेंट करायची ऍडजस्टमेंट करायची. आता अरेंजमेंट कशी ऍडजस्टमेंट कशी इथं काय a प्लस बी मायनस सी आहे. गणित बदललं पाहिजे नाही. काय बदललं पाहिजे नाही गणित बदललं पाहिजे परंतु उत्तर आलं पाहिजे. गणित न बदलता आन्सर करायचं आपल्याला. तुमची अरेंजमेंट आणि ऍडजस्टमेंट कशी होती का काय करू माहिती का याला पूर्ण याला a प्लस बी प्लस सी घेतो. a प्लस बी प्लस सी घेतो. मग इथे किती आहे मायनस सी मी काय करतो मायनस 2c घेतो सोबत. त्या मायनस 2c सोबत एक सी घ्या राहिला किती मायनस सी राहिला. काय बदललं का नाही. इथे पण सेम करतो. इथे a प्लस बी प्लस सी घेतो. a प्लस बी प्लस सी इथे मायनस बी आहे म्हणून मी काय करतो मायनस ट्वाइस बी घेतो. म्हणजे मायनस ट्वाइस बी मधून एक बी गेला ते मायनस बी हे अर्थ असं काय केलं कारण दिलेलं काय आपला ट्रायंगल एबीसी मध्ये a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू दिलेली ट्वाइस s दिलेली आहे. आपण काय प्रूव्ह करायचं s मायनस बी s मायनस सी आला पाहिजे. s आला पाहिजे. म्हणून इथं काय a प्लस बी प्लस सी इक्वल टू काय ट्वाइस s मग प्रूव्ह करतो मी इथं ट्वाइस s हा मायनस ट्वाइस सी परत इथं a प्लस बी प्लस सी काय ट्वाइस s मायनस ट्वाइस बी अपॉन बी सी काय अडचण नाही. आता या दोघांमधून 2 कॉमन काढतो. या दोघांमधून 2 कॉमन काढतो. पहा हा 2 कॉमन काढा हा 2 कॉमन काढा. या 2 सोबत हा 2 या 2 सोबत हा इकडचा 2 काय झाला कॅन्सल झाला. म्हणजे पहा 1 2 3 4 4 तुमची झालं कॅन्सल. राहिला आपल्याला काय sin स्क्वेअर a/2 इज इक्वल टू राहिला s मायनस सी s मायनस बी अपॉन बी सी. याचा करतो मी स्क्वेअर रूट. तुम्ही नावे करू शकता टेकिंग द स्क्वेअर रूट वगैरे असं टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड वगैरे लिहू शकतो तुम्ही. याच्यानंतर काय होईल या साइनचा स्क्वेअर निघून जाईल काय होतं sin a/2 आणि हे पूर्ण काय होईल रूट मध्ये जाईल रूट s मायनस सी s मायनस बी अपॉन बी सी तुमचं आलेलं प्रूफ. एकदम सोपं होतं. सिमिलरली आपण काय करत जसं a/2 घेतो सेम टू सेम b/2 घेऊ. sin b/2 ची गोष्ट काय होईल मग s मायनस सी अपॉन ac इथे b आहे b येणार नाही पुढे. सिमिलरली c/2 घेतो sin काय होईल s मायनस b अपॉन ab c पुढे येणार. बस इतकं सोपं आहे. एकदम सोपं फॉर्म्युला आहे अभ्यासाचे तुम्हाला एकदम व्यवस्थित कळणार. पाहा सेम टू सेम जसा साइनचा प्रूव्ह केला तसाच आपण थेरम नंबर 2 कॉसचा प्रूव्ह करू. यातून तुम्हाला 3 फॉर्म्युला येतात. हे तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित पाठ ठेवायचे. तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित पाठ ठेवायचे. इन ट्रायंगल एबीसी a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय दिलेले ट्वाइस s दिलेले. काय दिलेले ट्वाइस s. बस सेम टू सेम पहा ट्वाइस s. इथे काय दिलेले फक्त पहा याचा साइन दिलेली cos a/2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे रूट s मायनस s इनटू s मायनस a अपॉन bc. cos b/2 असेल तर काय होईल s मायनस b अपॉन ac आणि cos c/2 असेल तर काय s मायनस c अपॉन ab. पहा या cos मध्ये इथे a असेल तर मायनस a इथे b असेल तर मायनस b इथे c असेल तर मायनस c बाकी इथे मायनस कुठे अपॉन काही कुठे येणार नाही. a असेल तर डिवाइडला a येणार नाही b असेल तर डिवाइडला b येणार नाही c असेल तर डिवाइडला b येणार c येणार नाही. ठीक आहे चला प्रूव्ह करूया. मग आता cos आहे तर मग cos साठी फॉर्म्युला घेऊ तुम्ही. हा पहिला फॉर्म्युला cos चा काय होतो दुसरा फॉर्म्युला cos साठी काय आहे cos इथे मग आपल्याला cos घ्यायचा आहे. ठीक आहे ना. cos थीटा इज इक्वल टू काय 2 cos स्क्वेअर थीटा/2 मायनस 1 काय cos थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा/2 मायनस 1. आता इथे काय आपल्याला cos a/2 दिलेले मी काय लिहून द्या थीटा इज a काय तो a काय तुम्ही a इथे इथं मी काय घालतो मला a घ्यावं लागेल a plus 1 बरोबर. हा b a आपण काय मग a म्हणजे करून घ्या. आता पहा इकडं हा cos a/2 इथंच ठेवला. ठीक आहे हा cos a/2 इथंच ठेवला. आता मी काय केलं हा -1 जो आहे ना हा -1 इकडे घेऊन गेलो. हा प्लस -1 काय झाला प्लस होता इकडे काय होईल cos a plus 1 आम्ही घेतो cos a हां a च्या फॉर्ममध्ये घेतो. फॉर्म्युला व्हेरिएबल आपला चेंजेबल असतो. व्हेरिएबल किती घेऊ शकतो आपण इथे देखील b घेऊ शकतो थीटा घेऊ शकतो अल्फा घेऊ शकतो बीटा घेऊ शकतो गॅमा घेऊ शकतो काही घेऊ शकतो काही अडचण नाही. पहा 2 cos स्क्वेअर a/2 इज काय आला cos a plus 1 मास पाहिजे मला 1 plus cos a कारण की cos चा फॉर्म्युला कोसाइन फॉर्म्युला 1 plus cos a चा कोसाइन फॉर्म्युला a च्या फॉर्म्युला काय होईल b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर बस सेम टू सेम काहीच फरक नाही. cos a चा फॉर्म्युला हा यूज केला तोच फॉर्म्युला आपण ठेवला cos चा फॉर्म्युला कोसाइन फॉर्म्युला पाठ करणार काल बोललो तुम्ही कोसाइन साइन फॉर्म्युला सगळे पाठ करा. आता याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन याच्या खाली कोण आहे 1
याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 1 into twice bc प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आपण twice bc. आता मला सांगा हा b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस twice bc म्हणजे इसका होईल पावर b स्क्वेअर प्लस twice bc प्लस c स्क्वेअर मतलब फॉर्म्युला लागतो b स्क्वेअर म्हणजे b त्याच्या ठिकाणी प्लस c स्क्वेअर म्हणजे c b प्लस c चा होल स्क्वेअर म्हणजे a प्लस b चा होल स्क्वेअर प्रमाण आहे का नाही. बस तो फॉर्म्युला यूज करा काय होईल बा b प्लस c चा होल स्क्वेअर म्हणजे या एवढ्याचा आन्सर एवढ्याचा आन्सर किती आला आपलं b प्लस c चा होल स्क्वेअर मायनस a स्क्वेअर जशाच्या तसं आपण twice bc जशाच्या तसं. आता परत इथे फॉर्म्युला लागतो b प्लस c म्हणजे मी घेतो हा a आणि a स्क्वेअर म्हणजे घेतो मी b a स्क्वेअर प्लस मायनस b स्क्वेअर फॉर्म्युला काय a प्लस b आणि एका ब्रॅकेटमध्ये काय a मायनस b बरोबर. याच्या ठिकाणी कोण येतं b प्लस c b प्लस c प्लस b b म्हणजे किती येतं a प्लस c. सेकंड ब्रॅकेटमध्ये a कोण आहे b प्लस c मायनस b b कोण येतं a मायनस b म्हणजे मायनस a बरोबर. आपण फॉर्म्युला जरा आपलं व्यवस्थित चला पुढे जाऊया. इथे उत्तर काय आपलं b प्लस c प्लस a b प्लस c मायनस a त्याला बरोबर करून तुम्ही a प्लस b प्लस c घेतो इथे घेतो मी याला a प्लस b प्लस c इथे मायनस a म्हणजे घेतो ट्वाइस a मधून एक a गेला की उरला मायनस a राहिला. गणित बदललं का आपलं नाही आपण ट्वाइस b जसं तसं. मग आता a प्लस b प्लस c काय आहे बघा a प्लस b प्लस c पाहिलेले a प्लस b प्लस c ट्वाइस a असतो करून मी इथं a प्लस b प्लस c च्या ठिकाणी ट्वाइस a केला. नंतर इथं पण a प्लस b प्लस च्या ठिकाणी तुम्ही ट्वाइस a त्याला काय मायनस ट्वाइस a असेल तसं आपण ट्वाइस b बरोबर. मग या 2 सोबत हा 2 काय झाला कॅन्सल त्याला आपलं काय इथं आता 2 cos स्क्वेअर a बाय 2 cos स्क्वेअर a बाय 2 इज इक्वल्स टू या दोघांतून परत काय करतो मी 2 कॉमन करतो मग 2 कॉमन काढला 2 संग हा 2 काय आपला कॅन्सल राहिला आपल्याला काय cos स्क्वेअर a बाय 2 इज इक्वल्स टू s मायनस a अपॉन bc बरोबर. आता याचा स्क्वेअर टेकिंग अ स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही साइड तुम्ही काय करतो आपला स्क्वेअर रूट करून घेतो. मग स्क्वेअर रूट जर काढला राहिला आपल्याला काय cos a बाय 2 cos a by 2 इज इक्वल टू काय आहे रूट s मायनस a अपॉन bc. तसं हे काढलं सेम टू सेम cos b by 2 कडे जाऊ आपण b by 2 काय रूट s मायनस b अपॉन c आणि c by 2 काढलं काय रूट s मायनस c अपॉन ab हे सगळं पहिल्या प्रमाणात तुमचे थेरम नंबर पहिला साइनचा थेरम नंबर 2 कॉसचा संपलेला आहे. याच प्रमाणे आपण आता थेरम नंबर 3 घेणार आहोत टॅनचा. ठीक आहे. So let's start. Next theorem. Theorem number 3. काय इन ट्रायंगल ABC if a plus b plus c is equals to twice s जसं आपण साइनचं बघितलं कॉसचं बघितलं सेम tan चे तीन फॉर्म्युले tan a by 2 काय s minus b s minus c upon s into s minus c tan b by 2 काय s minus a s minus c upon s into s minus b आणि tan c by 2 s minus a s minus b upon s into s minus c. आता पाहिजे सोपं आहे थेरम सॉल्व करायला समजून घ्या. आपल्याला माहिती आहे sin a by 2 काय पुढे केला असता s minus b s minus c upon bc आणि cos a काय पुढे केलं s into s minus c upon bc. मला सांगा tan a by 2 काय असते sin upon cos sin a by 2 upon cos a by 2 sin a by 2 काय ही घेतली इथं आणि cos a by 2 काय ही घेतली इथं. इथे घेतल्यानंतर काय होईल bc संग bc काय झाला कॅन्सल राहिला बरोबर काय tan a by 2 is equals to root s minus b s minus c upon s into s minus a एका ब्रॅकेट मध्ये. सिमिलरली tan b by 2 आणि tan c by 2 आपण या प्रमाणे प्रूव्ह केलेलं आहे. सोपं एकदम कळलं. tan एकदम सोपं होतं काही अडचण नाही टॅनचा. आता पुढचं घेऊया आपण थेरम. चला पुढचा थेरम आहे आपला एकदम सोपा आहे. काय थेरम आहे आपला एरिया ऑफ ट्रायंगल. काय ते एरिया ऑफ ट्रायंगल प्रूव्ह दॅट युजुअल नोटेशन एरिया ऑफ ट्रायंगल ABC असेल तर 1/2 AB sin C 1/2 BC sin A 1/2 AC sin B हे प्रूव्ह करायचं एकदम सोपं आहे. पण ट्रायंगल ABC B is on acute angle असेल ट्रायंगल C देयर आर 3 केसेस. पहिली केस काय C इज acute angle ऑब्ट्यूज अँगल आणि राईट अँगल. हे पाहिजे तीन अँगल काढले मी 1 2 3 तीन डायग्राम आहे. ABC B चे विरुद्ध स्मॉल b C चे विरुद्ध स्मॉल c याच्या विरुद्ध स्मॉल a. आता असं तुम्हाला माहिती आहे हा स्मॉल a व्हॅल्यू इथे माहिती तुम्हाला याच्या विरुद्ध बीच्या विरुद्ध काय आहे. ठीक आहे. चला मग पुढे जाऊया. मग काय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय असतो 1/2 BC into AD काय असतो 1/2 BC into AD. हा
थेरम किंवा हा फॉर्म्युला तुमचा 10वी मध्ये झालेला आहे. इक्वेशन नंबर 1 तुम्ही आला. आता बिगर पॉइंट तर म्हणे बा AD अपॉन AC. AD काय तर हा AD अपॉन AC असेल. AD अपॉन AC असेल तर काय sin C. मग फक्त AD फाइंड करायचं. AD काय हा AC कडे जातं काय होईल AC sin B. AC व्हॅल्यू किती आहे AC व्हॅल्यू B आहे. मग B sin C. इक्वेशन नंबर 2 देतात. फिगर 2 मध्ये काय करतो बा AD अपॉन AC परत AD अपॉन AC. AD अपॉन AC. AD व्हॅल्यू फाइंड करायचं आपण मग AD अपॉन AC काय करणार मी पाय मायनस C. पाय मायनस C हा पाय मायनस C. पाय मायनस C म्हणजे एक व्हॅल्यू नाही आपल्याला कोणती C आहे म्हणजे A प्लस B बरोबर. मग पाय मायनस C व्हॅल्यू काय असते पाय मायनस C इज द sin C. मग हा AC ला काय होईल AC sin C. AC ची व्हॅल्यू किती A टू C ची व्हॅल्यू किती B काय होईल B sin C. इक्वेशन नंबर 3. सिमिलरली आपण काय केलं सेम टू सेम काय केलं आपण थर्ड फिगर घेतली. थर्ड फिगर मध्ये काय घेतली AD अपॉन AC इज इक्वल टू काय फॉर्म्युला 1 का उत्तर येते जेव्हा sin बाय बाय असेल तेव्हा. मग हा AC AD अपॉन AC इज इक्वल टू काय झालं आपलं sin C. C AC ला इक्वल काय होईल AD इज इक्वल टू AC sin C आणि AC व्हॅल्यू किती आहे A टू C किती आहे B sin C. म्हणजे इक्वेशन 2 इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 पहा BC sin C B sin C B sin C सगळ्या सारखा. ऑल थ्री केसेस वी हॅव AD इज इक्वल टू काय BC sin C. we put करू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1 हाफ BC काय BC इथे A इनटू काय बघू AD काय भेटलं पहा AD काय घेतलं B sin C. मग सिमिलरली जसं हे प्रूव्ह झालं सिमिलरली ABC 1 हाफ BC sin A 1 हाफ BC sin A असं तिन्ही आपण काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो सिमिलरली ॲज टू सेम. पहा थेरम ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल आपण आपला झालेला आहे. एकदम सोपे अँगल होते. व्हिडिओ तसं पॉज करू पहा समजून जाईल तुम्हाला काही अडचण नाही. ठीक आहे चला नेक्स्ट पुढचं घेऊया. सो लेट्स स्टार्ट नेक्स्ट पॉइंट. बघा आता आपला काय नेक्स्ट पॉइंट आपला हिरो फॉर्म्युला काय स्टार्ट करायचा आपल्याला आता हिरोज फॉर्म्युला स्टार्ट करायचा आहे. काय म्हणते हिरो फॉर्म्युला इन ट्रायंगल ABC are the length of side BC, AC and AB of triangle ABC and A plus B plus C किती दिलेला twice AC. तर आपला हिरो फॉर्म्युला काय म्हणतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC असेल उत्तर काय आहे ते रूट S into S minus A S minus B S minus C. हा फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा पार्ट वर ठेवायचा आहे. मेरा प्रूव्ह करू आपण ऍड एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असतो आपल्याला 1 हाफ AB sin C काय असते 1 हाफ AB sin C. मग 1 हाफ AB sin C चा फॉर्म्युला तुम्ही काय फॉर्म्युला आहे 2 sin C by 2 into cos C by 2 बरोबर. मग या 2 सगळं हा 2 काय झाला कॅन्सल व्हायला काय होतं AB sin C by 2 cos C by 2 बरोबर. AB sin C मध्ये फॉर्म्युला काय sin फॉर्म्युला S minus A S minus B upon A. cos चा sin फॉर्म्युला काय cos फॉर्म्युला S into S minus C upon A. मग इथे AB into AB चा स्क्वेअर म्हणजे AB चा स्क्वेअर रूट मधून बाहेर निघाला तुम्हाला काय या AB चा हा AB झाला कॅन्सल झाला वरती सगळं एका ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण रूट मध्ये घेऊ रूट हा S जरा तसा नंतर घेतो S minus A S minus B आणि हा S minus C आपल्या सिक्वेन्स प्रमाणे घेतो. S अगोदर घेतला S minus A घेतला S minus B घेतला नंतर S minus C घेतला या ब्रॅकेट म्हणजे असं उत्तर काय आपला सरळ घेतला कॅन्सल तर उत्तर काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू रूट S into S minus A S minus B S minus C. हा जो आपला हिरो फॉर्म्युला हेन्स प्रूव्ह आमचा आलेला उत्तर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट स्टेप आहे नेपियर एनालॉग्स. नेपियर एनालॉग्स काय म्हणतात थेरम इथे असा इन ट्रायंगल ABC प्रूव्ह करायचं आपल्याला tan B minus C is equals to B minus C upon B plus C into cot A by B. सोपा फॉर्म्युला आहे. थेरम पण सोपा आहे. सगळ्यात पहिले साइन रूल काय म्हणतात साइन रूल आपला असा आहे A upon sin A B upon sin B C upon sin C बरोबर. या सगळ्यांनी इज इक्वल टू K घेतलं. K कोणाचा आहे K येता पण तिकडे K देऊन टाका. मग प्रत्येकाला K दिला तर काय होईल समजा A प्रूव्ह करायचं साइन दिला या K कडे घ्या काय होईल A is equal to K sin A. आता K दिलं काय होईल B फाइंड करायचं साइन B गेला इकडे घ्या काय K sin B. आता मला C प्रूव्ह करायचं की sin C इकडे घ्या काय होईल K sin C बरोबर. आता कन्सिडर करू सगळ्यात काय कन्सिडर करायचं आपल्याला हे कसे काय बघू B minus C upon B plus C is equal to B काय आलो K sin B माइनस च्या ठिकाणी माइनस C काय K sin C अपॉन B परत K sin B च्या ठिकाणी प्लस C काय K sin C बरोबर. या दोघांमधून K कॉमन काढतो K कॉमन काढलं तर आतमध्ये काय sin B minus sin C इथे राहील sin B plus sin C K झाले कॅन्सल बरोबर. मग समजा मी sin B minus sin C घेतला याला फॉर्म्युला लावतो sin C minus sin B चा फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला लावतो मी याला sin C minus sin B sin C sin B इथं पण sin C sin B
sin c मायनस sin d चा फॉर्म्युला काय फॉर्म्युला sin c मायनस sin d चा 2 cos c plus d by 2 c plus d by 2 c plus d by 2 काय c ठिकाणी b plus c by 2 into sin काय c minus d by 2 c ठिकाणी काय आहे b minus c by अपॉन खाली पण आता फॉर्म्युला मी sin c plus sin d चा फॉर्म्युला काय होतो 2 sin c plus d c plus d म्हणजे काय होईल b plus c by 2 into c minus d म्हणजे b minus c by तर होते चला पुढे मग आता या 2 संग 2 का झाला कॅन्सल काय होता तो इतका मी काय करतो वेगवेगळं करतो cos b plus c by 2 upon sin b plus c by 2 इथे घेतो into sin b minus c by 2 upon cos b minus c बरोबर इथे घेतलं तर cos upon sin काय असते cot b plus c by 2 आणि sin upon cos काय असते tan b minus c by 2 ओके मग आता cot b plus c by 2 आहे मी असं लिहितो cot pi minus a b plus c म्हणजे काय a इथे कोण कमी a कमी मग a pi minus a by 2 हा tan b minus c by 2 जायचा आता हा 2 कोणाचा आहे 2 दोघाचा आहे दोघांचे लोक मी हा येतो pi by 2 हा येतो a by 2 मग cot pi by 2 minus a by 2 असेल तर काय येते pi by 2 minus theta tan theta हाला tan a by 2 into tan b minus c by 2 इज इक्वल टू काय b minus c and b plus c आपण 2 करायचे आपण 2 करायचे tan b minus c by 2 मग tan b minus c by 2 इज इक्वल टू हा tan क्लियर काय मी डिवाइड म्हणजे 1 upon tan म्हणजे 1 upon tan काय होईल cot a by 2 म्हणजे b minus c by 2 upon b plus c by 2 into cot a by 2 हेच काय आपल्याला प्रूव्ह करायचं होतं हेच आपण काय करायचं होतं प्रूव्ह करायचं या प्रमाणे तुमचं नीपीएस एनालॉग पण प्रूव्ह झालेलं आहे आणि तुमचा टोटल दिसेल व्यवस्थित काही अडचण नाही ना आणि टोटल तुमचा थेरटिकल पार्ट या व्हिडिओ मधून कंप्लीट झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण 3.2 स्टार्ट करणार आहोत ठीक आहे सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचे नोट्स तयार करायचे नाही समजलं तुम्हाला परत विचारायचंय ठीक आहे ओके चला हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू